सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण एक चटपटीत नाश्ता बघणार आहोत। इथे माझ्याकडे या कालच्या 2 चपात्या उरलेल्या आहेत, त्यापासून आज आपण एक अगदी मुलांसाठी आणि मोठ्यांनाही इंटरेस्टिंग वाटतील अशी एक रेसिपी मी तुम्हाला पटकन होईल अशी दाखवणार आहे। इथे या 2 चपात्या आहेत। सर्वात आधी आपण इथे एक अंड घ्यायचे फोडून, त्यात अगदी चवीपुरतं मीठ घालायचे, अगदीच पिंच, कारण चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचे, चिमूटभर हिंग आणि ही पाव चमचा मिरी पावडर घालायची। आता हे व्यवस्थित आपण फेटून घेऊया। आता हे बघा, हे फेटून झालेलं आहे, हे साईडला ठेवायचे। इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यात हा एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। त्यात मिरची घालायची आहे चवीपुरती। लहान मुलं जर खाणार असतील तर लाल तिखट घातलं तरी चालेल। आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। यात सुद्धा चवीपुरतंच मीठ घालायचंय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, हे आता व्यवस्थित मीठ मिक्स झालेलं आहे, हे साईडला ठेवायचंय। इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे टोमॅटो केचप घेतलेले आहे, त्यात हे 2 चमचे मेयोनीज घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही आता इथे आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे। इथे मी एक चीजचा स्लाइस घेतलाय, तुम्ही वरून किसून सुद्धा घालू शकता चीज, नको असेल तर तेही स्किप करू शकता। आता आपण गॅसकडे वळूया। इथे मी पॅन तापत ठेवलाय, त्यात 1 चमचा तेल घेतलंय, याऐवजी तुम्ही बटरही घेऊ शकता, पण आपण यामध्ये चीज घालणार आहोत म्हणून मी बटर स्किप केलेलं आहे। आता हे तेल तापलंय, आपण हे जे अंड फेटून घेतलेलं आहे परत एकदा थोडंसं फिरवायचंय आणि यामध्ये घालूया। यात ही आपली जी चपाती आहे ती उलटी करून घालायची आणि परत सरळ करून घ्यायची। गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा करायचा नाहीये। आता हे आपण फिरवून घेऊया। आता परत पलटी करायचंय। आता यावर आपण हे जे सॉस मिक्स करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। त्यात हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची हे जे आपण मिक्स केलेलं आहे ते घालायचे आणि यावर चीज किसून घालू शकता तुम्ही, मी इथे हे स्लाइस घालणार आहे। आणि आता आपण याचा रोल करून घ्यायचे। तुम्ही खाली प्लेटमध्ये काढून केला रोल तरी चालेल। हे बघा, वाव, दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित थोडासा क्रिस्पी होऊ द्यायचं। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, आपला एग रोल तयार आहे। हा आपण शिळ्या चपातीपासून केलाय, पण तुम्ही ताज्या चपातीपासूनही करू शकता। अतिशय सुंदर लागतो आणि मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच खूप आवडतो। याला तुम्ही सॉस न लावता असाही खाल्लात तरी चालेल। हा बघा, आपला एग रोल तयार आहे। हा मी शिळ्या चपातीपासून केलाय, पण
ताज्या चपातीपासूनही आपण करू शकतो. सगळ्यांना अतिशय आवडेल. नक्की तुम्ही करून बघा आणि आवडला तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.